जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी। गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे आव्हान। पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस तसेच विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे व आवश्यकतेनुसार शासकीय निवारागृहात आश्रय घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे। गोदावरी उपखोऱ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तेलंगणा राज्यातील कंडुम प्रकल्प तसेच श्रीपदा येलंपल्ली प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे। यासोबतच वर्धा, वैनगंगा व प्राणहिता नद्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या नद्याच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। गोदावरी नदीच्या विसर्गाची क्षमता 9 लाख क्युसेक असून सध्या 5 ते 6 लाख क्युसेक्स पर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू आहे। मात्र विविध प्रकल्पातील विसर्गामुळे यात अजून 6 लाख क्युसेक पर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने सिरोंचा गावातील नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी राज्य आपत्ती पथकाच्या दलाला तसेच महसूल, पोलीस, ग्रामपंचायत व इतर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या व आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत।